तर आता जाणार आहोत दादर रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी। त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी सुनील जाधव आमच्या सोबत आहेत। सुनील, पावसामुळे लोकल जे आहेत ते उशिराने धावतात। मुलुंड टोल नाका परिसरामधील वाहतूक जी आहे ती मंदावलेली आहे। पावसाचा फटका हा वाहतुकीला बसल्याचं पाहायला मिळतंय। तर इकडे आपण पाहताय की मोनोरेल चेंबूरच्या दिशेने जाणारी मोनोरेल जी आहे ती बंद पडलेली आहे। सर्व प्रवाशांची सुटका झालेली आहे। 17 प्रवासी या मोनोरेलमध्ये होते। आणि दुसरीकडे रेल्वे ट्रॅकवरची दृश्य आपण पाहताय। रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय। पुढचे 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। मुंबई आणि उपनगरामध्ये जोरदार पाऊस रात्रीपासून कोसळतोय आणि त्याचा फटका जो आहे तो रेल्वे वाहतुकीवर बसल्याचा सुद्धा पाहायला मिळतोय। सुनील जाधव आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। सुनील, तुम्ही दादर रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी आहात। आता सध्या त्या ठिकाणी काय स्थिती आहे? लोकलच्या वेळापत्रकामध्ये काही बदल झालेला आहे का? प्रवाशांच्या काय प्रतिक्रिया उमटतायत? काय अपडेट्स आहेत? अगदी बरोबर आहे। मी सध्या दादर रेल्वे स्थानकावरती आणि आपण पाहू शकता या ठिकाणी सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचण्याची सुरुवात झालेली आहे। विशेषतः पाहायला गेलं तर मध्य रेल्वे असतील, वेस्टर्न रेल्वे असेल, हार्बर रेल्वे असतील, तिन्ही रेल्वे सेवा ज्या त्या विस्कळीत या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। मध्य रेल्वे पाहिलं तर कल्याणवरनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणाऱ्या गाड्या ज्या आहेत ते 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरू आहेत। विशेषतः फास्ट ट्रेन जी आहे ती 15 मिनिटांनी सुरू आहे, तर स्लो ट्रेन जी आहे ती 7 मिनिटांनी उशिराने धावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर वेस्टर्न रेल्वे पाहिलं तर विरार ते चर्चगेटपर्यंत 5 ते 7 मिनिटांनी रेल्वे सेवा जी आहेत ती विस्कळीत आहेत। तर हार्बर लाईनीवरती नेरूळवरनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणाऱ्या लोकल ट्रेन जे आहेत ते 5 ते 7 मिनिटं उशिराने धावत आहेत। विशेषतः पाहायला गेलं तर पहाटेच्या वेळेला मोठ्या प्रमाणात चाकरमाने नोकरदार वर्ग जे आहेत ते मुंबईच्या दिशेने येत असतात। कामाला छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात येत असतात। मात्र रेल्वे सेवा जी आहे ती विस्कळीत झाल्याने मिळेल ती ट्रेन पकडून या ठिकाणी आपला प्रवास करताना पाहायला मिळत आहेत। हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानंतर पुढील 3 तास अशाच प्रकारे मुसळधार पाऊस जो आहे तो पडणार आहे आणि त्यामुळे प्रामुख्याने अनेक रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे रेल्वे सेवा पूर्णपणे विस्कळीत होण्याची शक्यता ही वर्तवली जाते। मात्र सध्या तरी पाहिलं तर रेल्वे सेवा जी आहे ती 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू आहेत। चाकरमाने वर्ग असतील, प्रवासी वर्ग असेल, यांना नाहक त्रास जो आहे तो याचा सहन करावा लागत आहेत। मात्र पावसाचा जोर कमी झाला तर पाण्याचा निचरा देखील काही ठिकाणी होतोय, तर काही ठिकाणी रेल्वे ट्रॅकवरती साचलेलं पाणी हे काढण्यासाठी रेल्वे कर्मचारी देखील आता ट्रॅकवरती उतरलेलं चित्र जे आहे ते दादर स्टेशन परिसरावरती दिसून येत आहेत। विशेषतः पाहायला गेलं तर आपण पाहू शकतो की दादर स्टेशनवरती ज्या लोकल गाड्या येत आहेत त्या पूर्णपणे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आणि पुढील 3 तास पावसाचा जोर अशाच प्रकारे कायम राहिला तर मोठ्या प्रमाणात रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहेत। सध्या रेल्वे जे आहेत ते तिन्ही मार्गाच्या रेल्वे सेवा ज्या त्या विस्कळीत झालेल्या आपण पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे चाकरमाने असतील की प्रवासी असतील त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। रेल्वे प्रशासन जे आहेत ते वेळापत्रक सुरळीत आणण्यासाठी कुठेतरी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे। रुशाली, नक्कीच धन्यवाद सुनील दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।